अतिप्राचीन केदारनाथ मंदिर, अप्रतिम निसर्ग, उंच उंच पर्वतरांगा आणि त्यावरचा कळस म्हणजे हे मंदिर. भारताच्या भौगोलिक सर्वेक्षणादरम्यान 19व्या शतकात काढलं गेलेलं हे चित्र. देवभूमी, देवभक्तांचा आधार. याच देवभूमीत आज विनाशाचं तांडव आहे. विनाशाच्या या तांडवाने साऱ्या देशाला अस्वस्थ केले. यातून बचावलेले लोक सुखरूप आपल्या घरी पोहोचले असतील. बचाव कार्य करणाऱ्या हेलिकॉप्टरच्या टीम आपल्या तळावर उतरल्या असतील. मात्र उत्तराखंड अजूनही भीतीच्या छायेत आहे. या देवभूमीमध्ये राहणाऱ्या माणसांच्या दुःखाला सीमा नाहीये. घरं उद्ध्वस्त झाली आहेत, रस्ते उखडले गेलेत. पुढच्या अर्ध्या तासात आमचे रिपोर्टर्स याच देवभूमीवरून विनाशाच्या तांडवानंतरचा ग्राउंड झिरो रिपोर्ट देणार आहेत. फोटो है आपके बेटे का? या आईचं दुःख कोणालाच कळू शकत नाही. पाण्याचा एकही थेंब घ्यायला ती तयार नाही. या छोट्या निरागस मुलीला आपलं कुटुंब आपल्याला सोडून गेलंय याची चाहूलही नाही. आणि हे संपूर्ण गाव स्मशान शांततेत हरवलं. केदारनाथच्या रस्त्यावरचं रुद्रपूर पुजाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. शिवलिंगाच्या पूजेसाठी तीर्थपुरोहित म्हणून इथल्या कित्येक पिढ्या काम करतात. 17 जूनला पुराच्या थैमानाने सगळंच उद्ध्वस्त झालं. गावातले 10 तरुण पुजारी मृत्युमुखी पडले. कित्येक कुटुंबातली करती माणसं गेली. जब पुत्र शोक से बढ़कर कोई शोक नहीं है बेटा. इसके लिए तो संसार रूठ गई है. चूल्हा ही नहीं जल रहा है लोगों को. उसके बाद विजया देवींचा 23 वर्षांचा एकुलता एक मुलगा कल्पेश्वर गेला. कल्पेश्वर त्यांच्या जगण्याची एकमेव आशा होती. तो दिवस केदारनाथमध्ये गेलेल्या कल्पेश्वरसाठी दुर्दैवी ठरला. तो परत आलाच नाही. तेव्हापासून विजया देवींनी पाण्याचा एकही थेंब घेतला नाही. अरे तू पाणी पिये, पाणी पिये जा. तिथेच शेजारी राहणाऱ्या पियाला तर आपले वडील कधीच भेटणार नाहीत याची कल्पना सुद्धा नाही. केदारनाथ मंदिराचा पुजारी 35 वर्षांचा अनुपही गेला. कुटुंबात त्याची पत्नी, 2 मुलं आणि म्हातारे आई वडील आहेत. शादी है, एक बच्चा है, एक लड़की है उसकी. सो मैं तब से तूने सो की मैंने कोई उम्मीद लगाई हुई है मैं कहीं भग गया होगा, आ रहे होंगे, लेकिन अब पता लग गया कि मतलब गई. तो हे दुःख गावागावात दिसतंय. प्रत्येक कुटुंबाला त्याची झळ बसलीये. आपका घर, आपका बिजनेस सब खत्म हो गया? हाँ, ये समय तो जो है सारा खत्म ही है. समझो कि अब जो है हमारा गांव तो बहुत दूर था, वहाँ तो हम रहते नहीं थे. हम तो यहीं रहते थे, बचपन से यहीं रहते थे. 16 जूनच्या मध्यरात्री रुद्रप्रयाग मधलं तिलवारा गाव शांत झोपेत होतं. मंदाकिनी नदीने रुद्र अवतार धारण केला होता. किसन सिंग राणा यांचं अख्खं घरच त्यात वाहून गेलं. त्यात त्यांचं दुकानही गेलं आणि आयुष्यभराची कमाईही गेली. हम जो यहीं पर सब लोग यहीं पर काम रहते थे. हमारा जो छोटा लड़का जो उधर गुड़गांव में रहता है, वहाँ वो काम इंश्योरेंस कंपनी में काम करता है, वो भी घर आ रखा था. उसकी बहू भी ये थी, वो जो बाहर का कमरा वो करने वाले थे जो बने हुए, उसका तो वो इतनी झटके में चलेगा सारा जो जी. आपको क्या उम्मीद है कि सरकार आप लोग को कॉम्पनसेशन देगी, आप वापस से अपनी जिंदगी बना सकेंगे? नहीं, सरकार का ऐसा मैंने ऐसा देखा है कि अगर सरकार अगर अनाउंस करते हैं कि 2 लाख देंगे, 5 लाख देंगे, तो हमें जो है 5,000 मिलेगा, 10,000 मिलेगा. अधिक से अधिक अगर बोलेंगे कि 2 लाख देंगे तो हमें 20,000 से ऊपर हमें पकड़ाने वाले नहीं ठहरे. तो 20,000 आजीविका चलेगी, क्या होगा? अगर जहाँ से हमारा लाखों का माल चलेगा, लाखों की बिल्डिंग चलेगी, तो उससे हमारे 20,000 से हमारे क्या परिवार का क्या गुजारा हो सकता है? उसे तो संभावना तो मुझे तो बहुत कम है. पर ये शहर की डूबते को कहते हैं कि तिनके का सारा जो भी मिल जाएगा वो हमें शहर स्वीकार करना पड़ेगा. निसर्गाच्या तांडवात माणसं गेली. आयुष्य उद्ध्वस्त झाली. पायाभूत सुविधांचं नामोनिशाणही मिटलं. हर्सिलच्या सर्वात जवळचं हेलिपॅड. इथून अगदी काही किलोमीटर अंतरावर विनाशाच्या खुणा आहेत. रस्ते दुरुस्त करून हर्सिल ते झाला हा मार्ग पुन्हा पूर्ववत करण्याचं काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करतंय.
त्यानंतर पहाडांवर राहणारी गावं पुन्हा जोडली जातील आणि लोकांचं आयुष्य हळूहळू रुळावर येईल. आम्ही कठीण परिस्थितीतून प्रवास करत होतो. पाण्याच्या प्रवाहापासून रस्त्यांचा बचाव करणारे मोठे मोठे बोल्डर्स प्रवाहासकटच वाहून गेले होते. रस्तेही वाहून गेले. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या इथल्या कामाला मात्र दाद द्यायला हवी. मजुरांच्या मदतीनं ते पुन्हा एकदा रस्ते बांधतायत. या मजुरांना रेशन मिळत नव्हतं. मी माझ्या कमांडरला त्यांच्यासाठी रेशन आणायला सांगितलं. हे मजूर मध्य प्रदेशमधून आले आहेत. खूपच साधे आहेत. फक्त 2 वेळच्या जेवणाच्या मोबदल्यात काम करतायत. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने रस्ते पूर्ण वाहून गेले. हर्सिल पासून 28 किलोमीटरच्या पट्ट्यात दरडींचं साम्राज्य पसरलंय. वाहतूक आणि व्यवहार ठप्प झालेत. या भागातून प्रशासन गायब आहे असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्हाला काही प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी भेटले. युनिफॉर्म शिवाय त्यांना ओळखता येणं शक्यच नव्हतं. त्यांनी साधे कपडे घातले होते. लोकांच्या संतापाला आणि उद्रेकाला टाळण्या वाचून त्यांच्याकडे पर्याय उरला नव्हता. या भागात पायाभूत सुविधांचं नामोनिशाण दिसत नव्हतं. हर्सिल ते बद्रीनाथच्या रस्त्याचीही तीच अवस्था होती. सर्वात जास्त नुकसान झालेला हा मार्ग आहे. बद्रीनाथ आणि पुढे हेमकुंड साहिबकडे हा रस्ता जातो. आता माझ्यासोबत राहुल श्रीवास्तव आहेत. हा रस्ता क्लिअर करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. Where are we right now? If you look at this map, we are about 2 kilometers short of Govind Ghat. This first red mark. There are 2 such breaches which are existing before Govind Ghat. So the moment we clear this, we will be able to take out about 700 to 800 vehicles which are stranded in Govind Ghat. How much time will you take to clear? Like we have been blasting this rock off for last 3 days, and if you see to your behind, there is just a deposit march which keep on falling on us. It's a tricky area to work with. So by tomorrow we will be able to clear this one, and the next one will take about 3 to 4 days. The problem was that this was the best stretch of this road. There was no work as such going on this road for last 6-7 months. It was absolutely fantastic road. And so the most of the equipment was up there in high altitude making roads beyond Badrinath. Probably they were deployed at lower regions where the landslide had hit us last year. So there was no equipment here. So we already started constructing a fresh alignment where the road has washed off. We have inducted equipment from outside of the project, from other units of border roads, and they all have reached here now. So there is no dearth of the equipment. The only thing is to clear this axis. The working space is very limited, so we cannot employ too many equipment at a time. आमची टीम ट्रेक करत खाट गावात पोहोचली. एरवी इथे फाटाहून जाण्यासाठी 2 किलोमीटर रस्त्याने जावं लागतं. आज इथल्या गावकऱ्यांकडे धान्य नाही, रस्ते नाहीत की वीज नाही. व्यवहार आणि दळणवळणाची साधनं 15 वर्ष मागे केली आहेत. जगन्नाथ आणि त्यांची पत्नी कमला यांच्या समोर बिकट परिस्थिती आहे. केवळ धान्यच नाही तर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होत नाहीत. यहाँ कम से कम ये हमारे लिए तो 15-20 दिन से एक राशन नहीं आया. अब ब्रेक का भी नहीं मिल रहा है फाटा में. लकड़ी से धुआं से अपना काम चला रहे हैं. रुग्णांवर उपचार करणं तर मोठं आव्हान आहे. जब मरीज आते तो हम टॉर्च से जला कर उनका इलाज कर रहे हैं. हॉस्पिटल में नहीं जनरेटर है, नहीं इन्वर्टर है, कोई सुविधा नहीं है. बचाव कार्य संपलं की या भागातून डॉक्टरही निघून जातील याची काळजी गावकऱ्यांना वाटते. यहाँ पर 50 डॉक्टर आए थे, हर जगह पर डॉक्टर थे, और वो लोग थोड़ा बहुत अपना काम वो कर करके वो चले गए. लेकिन अब जो है अस्थायी रूप से कुछ नहीं है. रामपूर, सीतापूर आणि सोनप्रयाग या भागातले 300हून अधिक गावकरी आजारी आहेत. We can say that yes, when these cases are clearly accessed, then what is commonly observed for an area, it can be labeled as an epidemic. ढिगाऱ्यांखाली कित्येक मृतदेह गाडले गेलेत तर कित्येक नदीत वाहून गेलेत. त्यामुळे साथीचे आजार पसरायला सुरुवात झाली. येत्या काही दिवसात उत्तराखंडमध्ये जे मृतदेह सापडतील त्यांच्यावर तिथेच अंत्यसंस्कार केले जातील. काही राज्यातले असतील, काही राज्याबाहेरचे. या विनाशाच्या तांडवात अनेकांचा अंत झाला. हा विनाश मानवनिर्मित होता यावर आता चर्चा होऊ लागली आहे.
गढवालच्या विखुरल्या गेलेल्या प्रदेशातील पर्वतांमधून नद्या बेफामपणे वाहत होत्या. रस्ते असोत की पूल, जे जे वाटेत आलं ते सगळं घेऊन नद्या खाली आल्या. पुराचा फटका बसलेल्या गावांमध्ये आम्ही चाललो आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे दिसत असलेला रस्ता पूर्णपणे वाहून गेलाय. हा रस्ता पुन्हा तयार करण्याचं काम सुरू आहे, पण रस्त्याचं इतकं भयानक नुकसान झालंय की वाहतूक सुरळीत होण्यासाठी कित्येक महिने लागतील. विजयनगरला जाणारा हा 4 किलोमीटरचा रस्ता दरडींमुळे ढिगाऱ्यांखाली गेलाय. स्थानिकांना जाण्या येण्याचा हा एकमेव मार्ग आहे. विजयनगर मधल्या या भागात काही दिवसांपूर्वी दुकानं आणि राहती घरं होती, पण तुम्ही आता इथे पाहू शकता सगळंच वाहून गेलंय. इतकंच नाही तर नदीच्या दोन्ही बाजूंना जोडणारा पूलही कोसळून पडलाय. 17 जूनच्या सकाळी नदीच्या पाण्याने घरं आणि लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली, पण या गावात सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. महेंद्र नेगी जिथे त्यांचं घर होतं तिथे उभे होते. पूर्वी त्या भागात असलेली 60 घरं, 70 दुकानं आणि प्राथमिक शाळा आज त्यांचा मागमूसही नव्हता. या लोकांची घरं आणि रोजीरोटी गेली आहे आणि शेती तर पाण्याखाली गेली आहे. सबसे पहला मुद्दा उनका यही है कि हम लोग कहीं ना कहीं विस्थापित हो या कहीं ना कहीं हम लोग कोई सर्च पाने के लिए कोई जगह दे दे या घर दे दे. बस सबसे बड़ी समस्या जो है वो एक रोजगार की सामने आती है. क्या रोजगार करेंगे? यहाँ तो अगर ट्रांसपोर्ट का काम था हमारा, बाहर हम कुछ कर पाएंगे जब हम नहीं कुछ कर पाते. आज महेंद्र आणि त्यांचं कुटुंब भाड्याच्या घरात राहत आहे. स्वतःचं घर पुन्हा बांधण्यासाठी सरकार मदत करेल की नाही याविषयी त्यांना शंका आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणात लोकांना मदत देता येते. मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला, बेघर झालेल्या व्यक्तींना आणि ज्यांची जनावरं हरवली आहेत त्यांना मदत मिळते. स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडून त्याचं मोजमाप होईल. त्यानंतर कायद्यानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल. नुकसान किती झालंय, त्याची भरपाई किती, यासाठीचा सरकारी चौकशीचा अडथळा अजून पार व्हायचा आहे. बेघर झालेल्या 200 कुटुंबांची व्यवस्था शाळेत एका कॅम्पमध्ये करण्यात आली. 3-3, 4-4 परिवार रह रहे हैं. 3-3, 4-4 परिवार रह रहे के कमरे में. स्कूल के कमरे में दरी बिछा रखे हमने, ऐसे लेट रहे नीचे. आज एक कम्बल मिला था सरकार की तरफ से, राशन तो मिल रहा, पर बर्तन नहीं है, गैस नहीं है, बनाने की सुविधा नहीं है. गुजारिश है सरकार से हमें विस्थापित करे कहीं. घरांचं तर नुकसान झालं आहेच, पण शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, वर्कशॉप्स आणि छोटे कारखाने पुराच्या पाण्यात होत्याचे नव्हते झाले. उत्तराखंडच्या श्रीनगरमध्ये तर विनाशाने कळस गाठला. विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल शिक्षण जिथे होतं त्या ITI इन्स्टिट्यूटमध्ये तर काहीच शिल्लक राहिलं नाही. रेकॉर्ड, क्लासरूम सगळं पाण्यात गेलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. This road probably is the only sign of the fact that we are inside a full-fledged workshop here. श्रीनगर मधल्या एका वर्कशॉप मध्ये मी आहे. तुम्ही इथली परिस्थिती पाहू शकता. संपूर्ण चिखलाच्या गाळावर मी उभा आहे. नदीतून वाहत आलेला गाळ इथे येऊन अडकला. मी जिथे उभा आहे तो भाग किती उंच आहे याची तुम्हाला कल्पना येऊ शकते. Look at this fan. We are almost at the level of the fan. छताला टांगलेला पंखा माझ्या हाताला लागू शकतो. याचा अर्थ 10 ते 15 फूट साचलेल्या गाळावर मी उभा आहे. That this is at least 10 to 15 feet higher. बाहेर धान्याचे गोडाऊन्स होते, सिलेंडर्स होते, ते सर्व पाण्याखाली गेलं. अजूनही छपराच्या भागातून पाणी निथळताना दिसतंय. In fact, drops of water can be still seen falling from here, which is coming in. अधूनमधून पाऊस पडतोय. पाऊस पडल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. आर्मीने रेस्क्यू ऑपरेशनसाठी राफ्ट्स बनवलेत. त्यांच्या साहाय्याने लोकांना नेण्यात येत आहे. अनेकांची सारी मेहनत पाण्याखाली गेली आहे. त्यात अनेक गोदामं आहेत. LPG स्टोरेज भाग सुद्धा पाण्याखाली गेलाय.
so as to they can take the people out. In fact, some places makeshift rafts were also made, which helped them in evacuating people. उत्तराखंड मधली ही नैसर्गिक आपत्ती ढगफुटीमुळे ओढवली, पण या आपत्तीला जबाबदार माणसं आहेत हेही पुढे आलं. हा निसर्गाचा कोप होता की देवाचा, अशी ही चर्चा होईल. तुम्ही या चर्चेत सामीलही व्हाल, पण या आपत्तीचे बळी आणि विनाश याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. ढिगाऱ्यांखाली जे गाडलं गेलंय त्याने आपल्याला मोठा धडा मिळालाय, पण यातून आपण काही शिकणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. ओम सिद्धम सिद्धम. श्रीनगर बाहेरील धारी देवी मंदिराजवळ उत्तराखंडच्या विनाशाचं मूळ आहे असं काही स्थानिकांचं मत आहे. गेली 800 वर्ष अलकनंदा नदीच्या मध्यावर हे मंदिर उभं आहे. नदीची धारा ही देवी नियंत्रित करते अशी त्यांची श्रद्धा आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार 16 जूनला धारी देवीची मूर्ती उंचावर नेऊन तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. अलकनंदा धरणाच्या पाण्यात मंदिर बुडीताखाली जाईल म्हणून हे मंदिर हलवण्यात आलं. त्याच दिवशी केदारनाथला ढगफुटी झाली आणि उत्तराखंडमध्ये विनाशाचं तांडव सुरू झालं. 7 बजे इन्होंने यहाँ पे देवी को उठाया, 7 बजे वहाँ केदारनाथ में ऐसी घटना हुई. लेकिन वो अपनी रक्षा स्वयं करती, क्योंकि उसने अपनी रक्षा की है. आज तक उसने अपनी भक्तों की रक्षा की है. धारी देवी मंदिराचे पंडित म्हणतात, देवाला दोषी धरू नका, माणूसच या विनाशाला कारणीभूत आहे. ये डैम किसने बनाए हैं? मनुष्य ने बनाए हैं. जगह जगह मतलब आपने नदियों के किनारे खदान किया है, वो मनुष्य ने किया है, कोई भगवान ने नहीं किया. ये हमने प्रकृति के साथ में छेड़छाड़ की है, अब प्रकृति हमारे साथ छेड़छाड़ कर रही है. IIM बँगलोरचे प्रोफेसर भारत झुंझुनवाला हा प्रकोप नेमका काय आहे हे स्पष्ट करतात. गेली 12 वर्ष ते अलकनंदा जवळच राहत आहेत. बेबंदपणे आणि नियोजनाचा अभाव असलेल्या गोष्टी त्यांनी पाहिल्यात. त्यात निसर्गाचं शोषणच त्यांना दिसलं. First you make money by giving these projects, hydropower projects. प्रकल्पासाठी आधी पैशाची लाच घेतली गेली, मग सुरुंगस्फोट घडवून हानी पोहोचवली आणि आता हजारो लोकांचा बळी. या आपत्तीनंतर तर सरकारच्या हातात आणखी पैसे येतील. या घटनेनंतर सरकार खुश असेल. So the government is very happy. Why should the government be bothered? उत्तराखंडच्या दुर्दैवी घटनेत सांगण्यासारख्या गोष्टी पुष्कळ आहेत. बेसुमार अवैध बांधकामं, नदीच्या पात्रातील असुरक्षित इमारती, पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कामांचा अभाव, असं खूप काही सांगता येईल. म्हणूनच चिडलेल्या नदीने रस्ते उद्ध्वस्त करत आणि विनाशाचं तांडव करत आपलं रुद्ररूप दाखवलंय. आज आपण सारेच दुःख, भीती यांच्या छायेत आशा आणि विश्वास बाळगून आहोत. उत्तराखंड पुन्हा सावरेल. सगळं नव्याने सुरू करणं हे आव्हान असेल. निसर्गाने शिकण्यासाठी ही दुसरी संधी आपल्याला दिली आहे. या राज्यातल्या लोकांनी विनाशाच्या या तांडवात मोठी किंमत मोजली आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं.